आता ही आम्ही बनवत आहोत UKच्या क्लायंटसाठी। मग इथे आम्ही काय करतो, एक डो इथे रेडी करतो बॅटर। आपण लाईव्ह बघूया की कशा पद्धतीने आता डो शीट आपण आत पाठवतोय आणि बाहेर पुऱ्या कसा पडणार आहे। हीच रिक्वायरमेंट आज मोठ्या प्रमाणात बाहेर आहे। सो ही आहे फक्त 150 किलोची पाणीपुरी मेकिंग मशीन। विचार करा, फक्त 150 किलो। नमस्कार मित्रांनो, आज आपण एक्सपोर्टबद्दल विचार करतो की आपल्याकडे प्रोडक्ट आहे का नाही आहे, किंवा माझ्याकडे प्रोडक्ट असल्यावरच मी एक्सपोर्ट करू शकतो का, तर असं काही नाही आहे। इथे मी परत तुम्हाला आज दाखवतो एक मॅन्युफॅक्चरिंग सेटअप, जिथे आम्ही गेल्या 2016 पासून ह्या मशिनरीज एक्सपोर्ट करतोय। तुम्ही ह्याचा माझा व्हिडिओ मागे देखील बघितला असेल। मी कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग बॅकग्राऊंडमधनं नाही आहे, ना कोणतं मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधनं आहे, पण आज आम्ही गेल्या 8 ते 10 वर्षापासून ह्याच मशीन्सच्या डिमांड ओळखून आम्ही बाहेर चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट करतोय आणि आमच्याबरोबर किती जण तरी एक्सपोर्ट करतात। मग आज आपल्याला सोप्या पद्धतीने काय करायचं आहे, जर तुम्हाला देखील इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट असेल, मशिनरीमध्ये इंटरेस्ट असेल, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड जरी तुमचं नसेल, तर ह्या ज्या फूड प्रोसेसिंग मशिनरीज आहेत, तर आज ह्या मशिनरीजला एवढा ग्लोबल डिमांड आहे की आपण विचार करू शकत नाही। अगदी भारतात जरी विचार करायचा झाला तर सिटी समोसा आहे, गणेश भेळ आहे, कल्याण भेळ आहे, मिस्टर समोसा आहे, अनेक असे जे ब्रँड्स आहेत या ऑलरेडी सेमी ऑटोमेटेड मशीन्स वापरतात, ज्याच्यात मग समोसा मेकिंग मशीन आली, पाणीपुरी मेकिंग मशीन आली, त्याच्याच बरोबर आज कचोरी मेकिंग मशीन आली, वडापाव असेल, चपाती असेल, पापड असेल, अनेक या मशिनरीजला मोठी डिमांड आहे। तुम्हाला काय करायचं, प्रोडक्ट आयडेंटिफाय करायचं आहे, तुम्हाला मॅन्युफॅक्चररला जाऊन भेटायचं आहे, प्रोडक्टचं नॉलेज घ्यायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला स्वतःचं ऑनलाईन मार्केटिंग स्ट्रॉंग करून तुम्हाला बायर लीड्स जनरेट करायचे आहेत। मग आज आपण इथे बघतो की अनेक आपल्याकडे ह्या मशिनरीज आहेत। सो मी तुम्हाला काही इथे मशीन्स दाखवणार आहेत की कशा पद्धतीने आपण टेस्टिंग करतो आणि बायरला पाठवतो, कारण की ह्या कधीही फिक्स मशीन्स कधीच बनत नाही। ॲज पर बायर रिक्वायरमेंट तुम्हाला कस्टमायझेशन करावं लागतं। फॉर एक्झाम्पल, आता मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे पाणीपुरी मेकिंग मशीन, की जर आपल्याला पाणीपुरी बनवायच्या आहेत तर कशा पद्धतीने आपण पाणीपुरी इथे ऑटोमॅटिकली बनवू शकतो, ज्याच्यात तुम्हाला फक्त आजपर्यंत 8-10 लोक लागत होते, पण एका व्यक्तीचा वापर करून तुम्हाला कसं पीठ बनवायचं, डो बनवल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटेड कशा पाणीपुरी कट करू शकतात, त्या कट केल्यानंतर तुम्ही पुढे कसं फ्राय करू शकतात, की तब्बल एका तासात 10,000 पुऱ्या या बनवल्या जातात। मग विचार करा, आज पीठ बनवा, त्यानंतर त्याला लाटा, बरोबर गोल शेपमध्ये बनतात का नाही, काही छोट्या काही मोठ्या, पण आज बाहेरच्या मार्केटमध्ये ह्या मशीन्सचा जास्त वापर केला जातो। सो मी तुम्हाला काही मशीन दाखवतोय की प्रोसेस करण्याआधी कशा पद्धतीने तिथे काय काय प्रोसेस होतात हे मी सांगणार आहे। त्याच्यानंतर त्या फ्रायर मशीन देखील मी तुम्हाला दाखवणार आहे, कसं कुठे काय काय युटिलायझेशन होतं, जेणेकरून आज तुम्हाला देखील या इंडस्ट्रीचं नॉलेज येईल आणि जर तुमच्याकडे प्रोडक्ट नाही आहे किंवा आहे, तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये कसं जोरदार काम करू शकता। सो ही आहे फक्त 150 किलोची पाणीपुरी मेकिंग मशीन। विचार करा, फक्त 150 किलो। आता याची किंमत किती असते मित्रांनो, 1.5 लाखापासून 3 लाखापर्यंत, डिपेंडिंग तुम्ही काय मटेरियल वापरतात, काय साईज देतात, कसं प्रोसेस करतात। इथे आपण नंतर तुम्हाला दाखवणार आहोत। ही पूर्ण एकदम मशीन बघून घ्या, सिंगल पर्सन ऑपरेटेड मशीन आहे। आता ही आम्ही बनवत आहोत UKच्या क्लायंटसाठी। मग इथे आम्ही काय करतो, एक डो इथे रेडी करतो बॅटर। तो डो रेडी केल्यानंतर तो ह्या मशीनमधनं बाहेर येणार आहे। मशीनमधनं बाहेर आल्यावर आपण ह्या बेल्टला घेणार आहे। इथे तुम्ही कटर बघू शकतात की हा 2 इंचाचा कटर आहे, की आज ग्लोबल साईज जर बघितली तर ह्या साईजमध्ये आज पाणीपुरी बनवल्या जातात। मग त्यानंतर इथे ऑटोमॅटिक कट होऊन पुऱ्या सगळ्या बाहेर पडणार आहे। जे काही वेस्टेज आहे तर वेस्टेजसाठी इथे डबा ठेवला आहे, ते वेस्टेज सगळे इथे येणार आहे। पडलेल्या पुऱ्या आपण त्यानंतर फ्रायरमध्ये घेऊन जाणार आहे। सो मी तुम्हाला फ्रायर देखील दाखवणार आहे की कशा पद्धतीने फ्राय केलं जातं। आता हा एक थोडा मोठा सेटअप आहे की ज्याच्यात तुम्ही छोटा सेटअप वापरा, कोणत्याही प्रोसेसिंगसाठी मोठा वापरा। आपण हा एक फ्रायर त्याच्याबरोबर बाहेरला देतो की तिथे कुठेच ह्युमन एरर येणार नाही। आता ह्या फ्रायर मशीनला जर तुम्ही बघितलं तर आपण ह्याला गॅस अटॅच करतो, खालती इथे खराब झालेलं तेल देखील बाहेर येतं आणि ह्याच्यामध्ये एक जे कंपोनंट असतं इथे फ्रायर असतं, की आपण ज्या काही पुऱ्या बनवलेल्या आहेत त्या ऑटोमॅटिक पद्धतीने पूर्णपणे आपण ह्याच्यावर ठेवणार आहे। ॲज इट इज त्या बेल्टवरनं आत प्रोसेसिंगला जाणार आहे। प्रोसेस इथे झाल्यानंतर ॲज इट इज सगळ्या आपल्या पुऱ्या तळून झाल्यानंतर इथे तुम्ही नेट बघू शकता, सगळ्या पुऱ्या एकदा इथे बाहेर आल्या की ॲज इट इज सगळ्या पुऱ्या बाहेर येऊन तुमच्या इथे पॅक होणार आहे आणि राहिलेलं तेल सगळं ॲब्सॉर्ब होऊन बाहेर पडणार आहे। राहिलेलं खराब तेल तुम्हाला दिसेल की इथे बाहेर पडण्यात येईल।
सो आता आपण इथे आहोत आता पाणीपुरी मेकिंग मशीनला. सो सगळ्यात जास्त ह्या कमर्शियल यूजला वापरल्या जातात, जे की आज UK झालं, USA झालं, युरोप झालं, रशिया झालं, इवन गल्फ कंट्रीज मोठ्या प्रमाणात आज या सेमी ॲटोमेटेड आणि ॲटोमेटेड मशीन्स मागवल्या जातात. सो आत्ता आपण जी बघतो ही सेमी ॲटोमेटेड मशीन आहे, जिथे सगळ्यात जास्त काळजी घेतली हायजीनची. की आज आपण जर इंडियामध्ये बघितलं तर एवढं हायजीन कोणी पाळत नाही या फूड आयटम्समध्ये, पण बाहेर जास्त काळजी घेतली जाते. मग सगळ्यात पहिले जेव्हा इथे तुम्ही डो ठेवतात तर आपल्याला काळजी काय घ्यायची आहे की ह्या साईजनुसार ही पट्टी पाहिजे, नाही तर आपलं वेस्टेज जास्त जाईल. सो आता आपण लाईव्ह बघूया की कशा पद्धतीने आता डो शीट आपण आत पाठवतोय आणि बाहेर पुऱ्या कसा पडणार आहे, जेणेकरून तुम्ही हे कमर्शियल यूज करून मॅक्सिमम आउटपुट काढू शकतात. येस सर. येस सर. आता आपल्याला ही शीट फक्त लावायची आहे. ठीक आहे. तो जर गरज असेल तर थोडं पीठ लावायचं, कारण जर चिटकला तर त्या पुऱ्या बनणार नाही. बरोबर. हे आपल्याला ट्रायल घ्यावं लागणार, म्हणजे बिफोर डिलिव्हरिंग बायर हे तुम्हाला ट्रायल स्वतः बघावं लागणार, घ्यावं लागणार. सो इथे तुम्ही बघू शकतात की आपण थोडं त्याच्यावर पीठ लावतोय. आता आपण कस्टमरच्या प्रमाणे आपण ही रेसिपी बनवलेली आहे. राईट. तो आता आपण इथे शीट लावायची आहे. इथे एवढीच फक्त तुम्हाला मॅन्युअल प्रोसेस असणार आहे. छान प्रकारे ती शीट झाली आहे. ठीक आहे. शीट घ्यायची, वेल्डोरेट फक्त ठेवायची आपल्याला, लाईटली फक्त जेंटलीला प्रेस करायचं आहे. ठीक आहे. आणि वरून थोडीफार डस्टिंग आपण करू शकतो. हे फ्लोर डस्टिंग आपण करतोय म्हणजे पुऱ्या चिटकू नये. आता इथे जर तुम्ही बघितलं तर वेस्टेज आपण फक्त वर मोल्ड अप केलेलं आहे. Yes. आणि बाकी ॲज इट इज जर तुम्ही बघितल्या तर एकदम छान पुऱ्या इथे आपल्याला भेटलेल्या आहेत. या मॅन्युअलपेक्षा कधीही बेटर आहेत. आता जेव्हा ह्याच्यावर पुऱ्या पडतील ॲज इट इज आपण ते फ्रायरला घेऊन जाणार आहे. सो इथे तुम्ही बघू शकतात की ह्याच्यात तुमचा वेस्टेज कुठे काही राहणार नाही. अगेन हे डो परत तुम्ही वापरू शकतात. सो ॲज इट इज हे प्रोसेसला जाणार आहे. इथे तुम्ही बघू शकता. आणि हीच रिक्वायरमेंट आज मोठ्या प्रमाणात बाहेर आहे. आज तुम्ही जर बघितलं तर UK झालं, USA झालं, युरोप झालं, गल्फ कंट्री झालं, मोठ्या प्रमाणात आज हे एक्सपोर्टला जातं आहे. मशिनरीज जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करतात तर साधं पॅकिंग चालत नाही. तुम्हाला वुडन पॅकेजिंग करावं लागतं, त्यासाठी फायटो देखील करावं लागतं, सेफ आणि सिक्युअर पॅकेजिंग लागतं. सगळे जे काही कॉम्पोनंट्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि इनवॉइसवर मेन्शन करावे लागतात. ना एक प्रोडक्ट जास्त ना एक कमी. सो पॅकेजिंग कशा पद्धतीचं असतं ते देखील मी तुम्हाला दाखवेल. सो जसं की तुम्ही बघितलं अहिंसा ग्लोबल जे आपली बेसिकली एक्सपोर्टिंग इम्पोर्टिंग फर्म आहे. तर आज आपल्या मशिनरीज चालल्यात. रॉ मटेरियल व प्रोसेसिंग आपण बघितलं, चेकिंग टेस्टिंग आपण बघितलं. सांगण्याचं तात्पर्य काय की आज आम्ही कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग बॅकग्राऊंडमधनं नाही आहे ना फार्मिंग बॅकग्राऊंडमधनं, तरी आज यशस्वीपणे आम्ही आज 2016 पासून या इंडस्ट्रीमध्ये काम करतो. तर तुम्हीही देखील तुमच्याकडे प्रोडक्ट जर नसेल, मार्केट जरी नसेल, तरी आम्ही तुम्हाला प्रॉपर त्याच्यात प्रॅक्टिकली गाईड करू की तुम्हाला प्रोडक्ट कसं निवडायचं, ज्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये भरभरून डिमांड आहे. मोनोपोलिस्टिक किंवा एक तुम्ही वेगळं प्रोडक्ट कसं निवडू शकतात ज्याच्यात तुम्ही चांगल्या मार्जिनने काम करू शकता. जर तुम्ही बघितलं फूड प्रोसेसिंग मशिनरीज ह्याला भारतात एवढी डिमांड नाही, बट आउट ऑफ इंडिया ह्याला चांगली डिमांड आहे आणि चांगल्या प्रॉफिट मार्जिनमध्ये तुम्ही करू शकता. जसं की आज आम्ही पाठवतो बाहेरनं आम्हाला आज इन्क्वायरीज ऑर्डर्स येतात, ॲडव्हान्स पेमेंटवर आज आम्ही हे काम करतो आणि हे थर्ड पार्टी आज आम्ही बनवून घेतो. तरी तुमच्याकडे हा सेटअप नसेल तर तुम्हाला असे इंडस्ट्रीजमध्ये छोटे छोटे मॅन्युफॅक्चरर भरपूर भेटतील जे तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आज मशिनरीज बनवून देतील. आज आपल्याकडे तब्बल 48 प्रकारच्या मशिनरीज आपण एक्सपोर्टला पाठवतो, ज्याच्यात 150 किलोपासून ते 5 टनापर्यंत जातोय आणि आमच्याबरोबर अनेक जण आज हे एक्सपोर्ट करतात. मग वाट कसली बघताय? चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवर्जून या इंडस्ट्रीमध्ये येऊन एक्सपोर्ट नक्की सुरुवात करा.